हाय एव्हरीवन, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल. आता माझी काय मजाच मजा आहे असं तुम्ही कमेंटमधून पण मला सांगितलं, पण खरंच मजा येते ना. म्हणजे छान वाटतं खरं तर. आपली जेव्हा माणसं असतात तेव्हा बर्डन नसतं, कुठलं टेन्शन नसतं, जिव्हाळ्याची माणसं असतात. काही चुकलं किंवा काही झालं तरी न बोलणारी, ॲडजस्टमेंट करणारी असतात आणि त्यामुळे काहीच वाटत नाही. आता मला सकाळी टिफिनची तयारी करायची होती कारण आज अश्विनला ऑफिसला जायचं आहे. आता सगळेजण घरी असले तरीही काम होतं, पण ते आहेत ना, आठवड्याचे 2-3 दिवस ऑफिसला जावंच लागतं. आणि हां, काल मला एक कमेंट आली की तुझे हजबंड तुझ्या माहेरच्या फॅमिलीसोबत मिक्स होत नाही का? काय माहिती असं का वाटलं? आता बघा, वीकडे चालू आहे त्यामुळे अश्विन आमच्यासोबत बाहेर आले नाही किंवा मग ते जास्त दिसले नसतील तर ऑफकोर्स ते दिवसभर काम करत असतात. आता या एका व्हिडिओतून जर तुम्ही असं जज कराल तर मग कसं चालेल ना. मैत्रिणींनो, प्लीज असं काही जजमेंट करू नका. असं काही नसतं आणि थोडा तर फरक असतोच ना. म्हणजे आपण जेवढं सासरी रमतो किंवा तेवढं मिक्स होऊन जातो, तेवढे आहे ना जे हजबंड असतात किंवा माणसं असतात तेवढे हे नाही होत. म्हणजे तेवढं नसतं. एकतर माझे आई बाबा खूप वर्षानंतर आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, त्यांचं लँग्वेज बॅरियर नाही म्हणता येणार, पण तरीही थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आई बाबा मराठीमध्ये बोलतात आणि अश्विनचं हिंदी बोलणं चालू असतं. सो विदर्भातलं म्हणजे असं आहे की त्यांची हिंदी बोलायची गरजच पडत नाही त्यांना. आईचं तर स्पेशली असं होतं, काय बोलू हिंदीमध्ये आणि काय नको असं होतं, म्हणून ती मराठीत बोलते, अश्विन हिंदीमध्ये बोलतात. सो असं चालू असतं. पण प्लीज असं काही जजमेंट करू नका, असं काहीच नाहीये. तर आज आहे ना, माझं लवकर आवरून झालंय आणि आज थोडंसं थंड वाटतंय. एका ठिकाणी बसलं ना की थंड वाटतंय. आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं म्हणून टिफिन बनवायचा होता, म्हणून भाजी सकाळीच झाली, चपात्या पण मी करून ठेवल्या. आता फक्त आमच्यासाठी भाकरी बनवायच्या, त्या आम्ही जेवायच्या वेळेवर बनवेल. फक्त आई बाबा आणि मीच आहे. रियांश आल्यानंतर त्याच्यासाठी चपाती बनवून ठेवली आहे. बाकी स्नेहल आणि सुजित दोघंही जण गेले आहेत स्नेहलच्या कझिनकडे, जे की कोथरूडच्या आसपास कुठेतरी राहतात. तर ते रात्रीच येतील, ते पण जेवणार नाही. मग म्हटलं की चला आपलं एडिटिंगचं काम करून घेते. आणि बाबांची तर सवय आहे की ते एकटेच बाहेर पडतात, जरी काही माहीत नसेल तरी आसपास फिरत असतात. मग आईने एकटीने काय केलं असतं, म्हणून म्हटलं आई तू पण जा, तोपर्यंत मी माझं काम करते. तशी ती बोर झाली असती घरात, टी व्ही पण काय बघणार. तिचे ते मराठी सिरियल कुठे येतात मलाही माहिती नाही, तर ते शोधावे लागतील. आलेत बहुतेक. तर आता 1 तासभर झाला मी वाटच बघत होते, ती कधी येतात कधी येतात. तर आता ते आलेत. जवळपास 12:15 वाजलेत. 11:15च्या आसपास ते गेले असतील. तर बघते आता, विचारते कुठे जाऊन आले आणि त्यानंतर मग दिवसभरात कुठे जायचं आहे काय. पहिले दरवाजा उघडते. बाबांना विचारत होती की तुम्ही दिवसभर स्वेटर का घालताय, कारण एवढी थंडी नाही आहे. पण त्यांना कसं तिकडची सवय आहे दिवसभर स्वेटर घालून राहायची, म्हणून ते इथे पण फॉलो करतायत. पण तिकडे कसं जास्त थंडी असते, विदर्भात म्हणा किंवा अमरावतीत म्हणा, तर तिथे घरात बाहेर सगळीकडे थंडी वाजतेच. पण इथे नाही आहे तेवढी थंडी. बाहेर पडलं संध्याकाळनंतर तर वाजते थंडी आणि सकाळी असते. पण ठीक आहे, असो. आता माझं असं प्लॅनिंग होतं की संध्याकाळच्या वेळी छान गार्डनला जायचं आणि त्यानंतर मग दत्त मंदिरात जायचं. पण आत्ता ते ना दत्त मंदिरात जाऊन पण आले, दर्शन घेऊन आले आणि पूर्ण एक गोल असा राऊंड पण मारून आले. आता 4-5 दिवसात त्यांना आजूबाजूचे सगळे रस्ते आणि कुठे काय आहे हे सगळं माहिती होईल. कारण म्हणजे माणसांची किंवा स्पेशली बाबांची सवय अशी असते आपल्या की घरात न बसता इकडे तिकडे फिरून यायचं. आणि बघा, येताना असे मटार घेऊन आले आणि आणल्यानंतर ते ठेवते कशाला आणि मी सोलून देते, असं पण झालं. म्हणजे रिकामं पण बसायचं नसतं, कारण आता रिटायरमेंट झाल्यापासनं काही काम नसतं, त्यामुळे आईलाही थोडीफार मदत ते करत असतात आणि ती त्यांची सवय आता आहे. म्हणजे हाच फरक असतो आपल्या माहेरच्या माणसांमध्ये की एखादं काम असलं तर ते बिंदास करून घेतात. आता हा एक डोक्याला ताप झालाय. टी व्ही, टॅब, मोबाईल हे काय कमी झालं होतं, त्यात हा सुजितने रियांशसाठी हा एक गेम आणला आणि 400+ गेम आहेत असं तोंड वर करून सांगत पण होता. म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय आणि यामुळे आमची भांडणं किती होणार आता देवच जाणे. म्हणजे एक तर तो फुटेल तुटेल किंवा मग एका कोपऱ्यात तरी ठेवला जाईल, असं काही ना काही होणार आहे. तेव्हा कुठे त्यातून मला सुटका मिळेल. बघू आता पुढे काय होते. आता थोडा वेळ आराम केला जेवल्यानंतर आणि म्हटलं की चला आपण आज गार्डनमध्ये जाऊया. जे म्युझिकल गार्डन आहे ना, फिनिक्स मॉलच्या साईडला आहे. बरेचदा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो म्हटलं चला वॉक पण होईल. खूप दिवस आईचा वॉकही नाही झाला. तुम्हाला जर अमरावतीमध्ये स्पेशली VMV कॉलेज, VMV ग्राउंड माहिती असेल
तर तिथे आई वॉकसाठी जात असते, म्हणजे त्यांचा ग्रुपच आहे. कधी आई बाबासोबत जातात, कधी त्या बायका सोबत जातात. तर वॉक करायची तिची सवय आहे. म्हटलं चल, खूप दिवस झाले वॉकही झाला नाही आणि थोडं शांत वातावरणात फिरता येईल, थोड्या गप्पा गोष्टी करता येईल. म्हणून आल्यानंतर बघा सगळ्यात पुढे आई गेली, म्हणजे जसं काही खरंच वॉक करण्यासाठीच आली होती ती. थोडा वॉक केला आणि त्यानंतर मग बसलो. आता बसल्यानंतर ना, ही एक बिल्डिंग जी मी तुम्हाला दाखवली ना, ती मला दिसते आणि त्याची बाल्कनी काय सांगू तुम्हाला, इतकी मोठी आहे ना. आणि तिथे माझ्या एका मैत्रिणीने फ्लॅट घेतला आहे. नक्की जेव्हा तिला पोझिशन मिळेल ना, तेव्हा मी तिच्या घरी जाईल, स्पेशली तिची ती बाल्कनी बघायला, कारण खूपच मोठी आहे आणि बाल्कनीतच सगळं मन अडकलेलं असतं. आणि गार्डनमध्ये बसलो ना, खरंच खूप शांत वाटतं. आजूबाजूला छोटी मुलं खेळत असतात. आमच्या बाजूला तर काही सिनियर सिटीजन होते, ते छान भजन म्हणत होते आणि खरंच खूप छान वाटत होतं. थोडेफार फोटो काढले आई बाबांचे आणि मस्त आम्ही पण गप्पा गोष्टी करत तिथे खूप वेळ छान घालवला. त्यानंतर येताना मी विचार केला होता की आज ढोकळा करते, पण म्हटलं नको, सँडविच सुजित आणि स्नेहलला आवडत नाही. म्हटलं ते घरी नाही आहे, तर आपण आज सँडविच बनवू शकतो. म्हणून आज मी व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे. तर बघा, कांदा, शिमला मिरची, कॉर्न हे सगळं मी छान परतून घेतलं आणि बटाटा बॉईल करायला ठेवलेला आहे. आता सँडविच खाता खाता रियांशसाठी येताना ना व्हील्स आणले होते, आणि व्हील्स काय माहिती का, पण मला तरी खूप आवडतात. एक वेळ ते वेफर्स किंवा बाकीचं जे कुरकुरे ते तर मी त्यालाही घेऊ देत नाही, पण व्हील्स घेताना मी असं म्हणते की तुझ्यासाठी एक पॅकेट आणि माझ्यासाठी एक पॅकेट असं घे. तर आत्ता बघा, आत्ता तर त्याच्यासाठी एकच आणलं होतं, पण त्यातही त्याचं मला, म्हणजे माझं त्याला मागणं चालू होतं, एक दे रे, एक दे रे, आणि असं मी करत असते. आणि त्यालाही माहिती आहे की मम्माला आवडते, सो तो पण म्हणत नाही. त्यांनी सगळ्यांशी शेअर केले, कारण न मागता त्याला मिळाले होते. असो, आता सँडविच करते. आणि आणखी एक गोष्ट बघा, सँडविच मेकरमध्ये बनवलेले सँडविच आणि तव्यावर भाजलेले किंवा तव्यावर केलेले सँडविच खूप फरक आहे. सँडविच मेकरमध्ये ना छान क्रिस्पी होतात ते आणि सगळीकडून सेम होतात, पण तव्यावरचे बघा थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं की ते करपले थोडेसे. हाच फरक आहे. जे सँडविच मेकर मी वापरते ना, ते परत एकदा टॅग करते, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बरेचसे ऑप्शन आहे, मी सगळे देते. त्यानंतर सेम त्याच कुकरमध्ये ना काही आवळे मी बॉईल करण्यासाठी ठेवले होते. मला त्याची ती गोल गोळी असते ना, आंबट गोळी, ती बनवायची आहे. आणि बाकीचे जे उरलेले आवळे आहेत त्याचा मला ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर आत्ता आम्ही चाललोय वॉक करण्यासाठी, आणि म्हटलं चला व्हिडिओची एंडिंग पण केल्या जाईल. तर आता आई बाबा तर नाही येणार आहे, कारण थंडी पण आहे रात्री आणि झालाय त्यांचा वॉक, कारण आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊन आलो. तर तिथे थोडासा वॉक केला, थोड्या वेळ बसलो, ॲक्च्युली बराच वेळ बसलो गप्पा करत, आणि थोडाच वेळ वॉक केला. पण आत्ता सँडविच केले होते, तर म्हटलं की चला जरा वॉक पण करून येते. आणि आज फिरायचा प्लॅन तसाही नव्हताच, कारण रियांशची शाळा पण होती आणि अश्विन पण ऑफिसला गेले होते, आणि रियांश येतोच 2:30 वाजता, तो जेवेपर्यंत 3 वाजून जातो. तर स्नेहल सुजितही घरी नव्हते, त्यामुळे आज फिरण्याचा प्लॅन नव्हताच. तर आज न फिरण्याचं दुसरं पण कारण होतं, ते म्हणजे कालची माझी अवस्था इतकी भयंकर झाली होती ना, म्हणजे तसंही मला हे सगळं सहन नाही होत. म्हणजे खूप गर्दी किंवा खूप आवाज आणि खूप जास्त हे असेल ना, म्हणजे तुम्ही समजू शकाल आता मला काय म्हणायचं आहे. माझ्याकडून नाही होत सहन, आणि मला गेल्यानंतरच समजलं होतं की आज आपलं डोकं दुखणार आहे. पण डोकं दुखून नंतर जो प्रकार होतो ना, काल खरंच खूप खराब अवस्था होती. म्हणजे माझ्या फेऱ्या मारणं चालू होत्या, असं वर खाली नाही का होत, म्हणजे उलटी व्हायच्या आधी. आणि उलटीची मला लहानपणापासून खूप भीती वाटते. काय माहिती का, माझ्या मनात ती अजूनही भीती आहे, एक फोबिया असतो ना तशा टाईपचं. आणि माझ्या डोळ्यातनं पाणी पडत होतं काल. त्यामुळे अश्विन, रियांश इतके घाबरले, आणि शेवटी असं म्हटलं की बाई तू जात नको जाऊ अशा ठिकाणी, म्हणजे पुढच्या वेळी तरी जाऊच नको. तर आज तर माझं जाणं शक्यच नव्हतं. जरी कुठला प्लॅन असला असता तरी तो कॅन्सल झालाच असता. सो असं काही आहे. पण असं नाही आहे की मी फिरायला नाही जाऊ शकत. शांतपणे गेलो, म्हणजे छान शांत वातावरणात गेलो. काही असं गर्दी किंवा खूप जास्त असं काय म्हणतात त्याला, एक्झर्शन नाही झालं, खूप जास्त दगदग नाही झालं, तर मला असं काही होत नाही, शांततेत दिवस जातो. पण असं झालं की मग खरंच दुसऱ्या दिवशी फिरायची इच्छा राहतच नाही. म्हणून पण आज जायचं नव्हतं. आणि आईबाबांचं पण एवढं नाही आहे आता, कारण आईला खोकला आहे, तर चालताना तिलाही दम लागते. आणि बाबांचे पण आता नी आहे, तो एखादा म्हणजे एका लिमिटपर्यंत चालल्यानंतर ते पण
थकतात आणि त्यांचा पण दुखायला लागतो मग गुडघा. त्यामुळे खूप लांब असं फिरायचंच नाही आहे. झालंच तर मी दगडूशेठला घेऊन जाईल. आता रियांशची उद्या शाळा आहे, त्यानंतर त्याचं पण वॅकेशन स्टार्ट होईल. सो आमचा प्लॅन आहे की दगडूशेठला जायचं, ॲटलिस्ट दर्शन तरी करून येईल. नाही तुळशीबागमध्ये गेलो तर, पण ते काय होतं तिकडे गेल्यानंतर तुळशीबाग मॅन्डेटरी असतं, म्हणजे एक चक्कर तरी मारतोच आपण. सो असं हे सगळं ना म्हणजे खरंच सहन न होणारं आहे. आणि मला शेवटी प्रश्न पडतो की हे सगळं माझ्यासोबत का होतं, बाकीच्यांना असं का काही नाही होत, का काही नाही होत म्हणजे मलाच एकटीला का होतं. सो असं सगळं झालं आणि म्हणून आज कुठेच फिरायला गेलो नाही. एक गार्डनमध्ये घेऊन गेली, मॉल पण दाखवला, फ्रंट बॅक साईड, आणि दत्त मंदिरात घेऊन जाणार होते, पण आई बाबा सकाळीच दत्त मंदिरात जाऊन आले. कारण बाबांची सवय, जसं मी सांगितलं की एका जागेवर ते काही थांबत नाही, ते फिरत राहतील. जसं की आज दत्त मंदिरात जाऊन आले आणि तसेही त्यांच्या फेऱ्या चालू असतात. सो इकडचं तिकडचं ते सगळं बघून येतात. कधी कधी रियांशला पण घेऊन जातात. तर असो आता हे पुढचे 2-3 दिवस आणखी हे असंच चालू राहणार आहे, कुठे फिरायला गेलो तर, किंवा मग घरचंच रुटीन जे आहे ते. आणि थंडी पण खूप जास्त पडायला लागली आहे, त्यामुळे पण थोडंसं विचारच करावा लागतो की म्हणून पण पाय दुखतात. आणखी खोकल्याचा त्रास आहे, खोकला पण थांबलेला नाही आहे आणि दवाखान्यात घेऊन जायचं नाही आहे, कारण तिचं वेगळं औषध आहे, ते आयुर्वेदिक काहीतरी चालू आहे, तर ती घेऊन आली आहे सगळं. आय होप येणाऱ्या 2-3 दिवसात खोकला ठीक होऊन जाईल. सो चला मग आता मला व्हिडिओ एंड करायचा होता, वॉक करायचा आहे. ताणून सँडविच खाल्ले होते, मस्त झाले होते. तर खूप रेसिपी मी शेअर केली नाही, पण नॉर्मली जसे करते तसेच झाले होते. आणि सुजित स्नेहल येतील 10:30-11 वाजेपर्यंत, तोपर्यंत आमचं पण सगळं आवरून होऊन जाईल. आता मी एका साईडला आवळे उकळायला ठेवले आणि एका साईडला आई कट करती आहे. एक मला ती गोळी बनवायची आहे, आवळा कॅन्डी सारखं असते ना, कॅन्डी नाही, बॉल असतो ना, तो बनवायचा आहे. आणि थोडासा ज्यूस बनवून ठेवते, आणि जे खराब निघाले आहेत ना ते ड्राय करून त्याचं तेल जेव्हा मी बनवेल त्याच्यासाठी ते वापरेल. असो, खूप खूप बडबड केली, आता व्हिडिओला मी इथेच एंड करते. आणि तुमच्या छान छान कमेंट्स येत आहेत माझ्या. आता मागच्या 2 व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद मिळाला. सो असंच प्रेम करत राहा, असेच व्ह्यूज आले तर तुम्ही जे मला म्हणत असतात की नीता टेन्शन नको घेऊ, होईल सगळं, होईल सगळं, तर मलाही कुठे एक मोटिवेशन मिळतं की हां होईल सगळं ठीक. सो हाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप पण करा, त्याने आणखी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. चला मग उद्या भेटूया, बाय.